तर आज आपण पाहणार आहोत स्टेट सर्व्हिसेस मेन्स 2019 म्हणजेच मुख्य परीक्षा 2019 मेन्सचे जे व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन आलेले आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहिला क्वेश्चन असा होता की ऍब्सकॉन्डचं त्यांनी काय विचारलेलं की क्लोजेस्ट मिनिंग म्हणजे सिनोनिम विचारलेलं ऍब्सकॉन्डचं. त्यामध्ये कसं आहे की एक जर तुम्ही ते शब्द पाहाल डिकॅम्प म्हणजे काय, कॅम्प सोडून पळून जाणं. एखादा कॅम्प असतो मिलिटरीचा, ह्या शब्दाचं जे ओरिजिन आहे ते एका मिलिटरी कॅम्पमधून झालेलं आहे. म्हणजे एखादा जर मिलिटरी कॅम्प सोडून पळून येत असेल, आपल्याकडे काही असे व्यक्ती असतात की जे आर्मीमध्ये जातात आणि न सांगताच पळून येतात, तर तेव्हा तुम्ही काय म्हणू शकता की ही हॅज डिकॅम्प्ड, म्हणजे तो कॅम्प मधून बाहेर पळून आलेला आहे. तर ऍब्सकॉन्ड आणि डिकॅम्प हे सिमिलरच आहेत, सिनोनिम्स आहेत. इथे तुम्ही पाहाल एक्झाम्पल, तर लिव्ह अ प्लेस सडनली ऑर सिक्रेटली, म्हणजे एकदम अचानकपणे सोडून जाणं, सिक्रेटली सोडून जाणं, सांगणं नाही. तुम्ही जर लक्ष मूवी पाहिला असेल तर ऋतिक रोशन काय करतो, विदाऊट इव्हन इन्फॉर्मिंग त्याचे जे ऑफिसर्स आहेत तो सोडून निघून येतो. लक्ष मूवी मध्ये पाहिला असेल तुम्ही. तसंच तो काय करतो ऍट दॅट टाइम, तो डिकॅम्प करतो. म्हणून काय, डिकॅम्प आणि ऍब्सकॉन्ड म्हणजेच पळून जाणे. ऍब्सकॉन्ड डिकॅम्प हे सिमिलरच असे वर्ड आहेत. आता बघा अजून एक एक्झाम्पल आहे, द आर्मीज ऑफ बोथ चीफ्स हॅड डिकॅम्प्ड. आर्मीज ऑफ बोथ द चीफ्स हॅड डिकॅम्प्ड, म्हणजे जे सैन्य होतं ते डिकॅम्प्ड म्हणजेच पळून गेलेलं आहे. मग ऍब्सकॉन्ड आणि डिकॅम्प हे सिमिलरच होते. आता पुढे बघा रिट्रीट, हे रिट्रीट सुद्धा ह्याचं क्लोजेस्ट इन मिनिंगच आहे. रिट्रीट म्हणजे काय, रिट्रीट म्हणजे निघून जाणे. आता आपल्याला माहिती आहे आपला मान्सून कसा असतो, मान्सून एंटर करतो इथं केरळमधनं आणि परत काय करतो, तो असा परत निघून जात असतो कधी ऑक्टोबर महिन्यामध्ये. म्हणजे तो काय करत असतो, त्याला आपण रिट्रीटिंग मान्सून म्हणत असतो. रिट्रीट आणि डिकॅम्प हे ऍब्सकॉन्डचेच सिमिलर सिनोनिम्स आहेत. आता जर पाहिलं ऍब्झॉल्वचा अर्थ काय, ऍब्झॉल्वचा अर्थ आहे की एखाद्या गोष्टीविषयी जबाबदार न धरण्याचे अधिकृतपणे जाहीर करणे. म्हणजेच काय की समजा एखादा ऍक्सिडेंट झालाय आणि ड्रायव्हर रिस्पॉन्सिबल आहे का नाही, म्हणजे ड्रायव्हरची चूक आहे का नाही, हे ठरवण्यासाठी एक काहीतरी समिती वगैरे बसलेली आहे किंवा मग कोर्टमध्ये सगळा तो इश्यू गेलेला आहे. पण नंतर असं कळालं की जी ट्रेन होती किंवा जी गाडी होती त्याचा ब्रेक वगैरे फेल झालेला होता किंवा मग काहीतरी टेक्निकल इश्यू होता. मग त्या ड्रायव्हरची काहीच चूक नव्हती. मग तिथे काय होईल, तो आधी आरोपी होता पण त्याला ऍब्झॉल्व केला गेलेला आहे. कारण का, तर तिची चूक नव्हती, टेक्निकली काहीतरी इश्यू झाला होता, ब्रेक फेल झालं होतं किंवा अशा काहीतरी गोष्टीमुळं तो ऍक्सिडेंट घडून आला. मग त्याला काय करण्यात आलं की आरोपातनं मुक्तता करण्यात आली, कारण त्याची ती चूकच नव्हती. मग असा ऍब्झॉल्वचा अर्थ असा होतो. मग यामध्ये काय की आपल्याला क्लोजेस्ट इन मिनिंग विचारले म्हणजे सिनोनिम विचारले, तर याचं उत्तर जे आहे ए आणि बी होतं. चला नेक्स्ट बघू. तर मी रिट्रीटचं परत एकदा तुम्हाला इथे रिट्रीटसाठी स्पेशल हे केलेलं आहे. बघा, एखादे सैन्य वगैरेच्या संदर्भात वापर म्हणजेच लढाई सोडण्यासाठी किंवा लढाईतून अंग काढून घेण्यासाठी मागे सरकणे किंवा माघार घेणे. आता रशियन सैन्याने जर माघार घेतली, समजा युक्रेनमध्ये रशियाचं सैन्य घुसलेलं आहे, युक्रेनमधून रशियाचं सैन्य माघार घेईल, तर तेव्हा अशी न्यूज येईल पुढे की द रशियन आर्मी हॅज रिट्रीटेड फ्रॉम द युक्रेनियन टेरिटरी. म्हणजेच युक्रेनच्या टेरिटरीमधून रशियन आर्मीने काय केले, रिट्रीट केलेली आहे. म्हणजेच बघा तुम्ही, टू मूव्ह बॅकवर्ड्स टू गो टू अ सेफ प्रायव्हेट प्लेस, म्हणजे मागे हटणे, सुरक्षित किंवा एकांत असलेल्या स्थळी जाणे किंवा आसरा घेणे, हे रिट्रीट आहे. रिट्रीट आणि ऍब्सकॉन्ड यांनी सिनोनिम जवळपास समान अर्थाचे शब्द आहेत, म्हणून ते आयोगाने उत्तर दिलेलं आहे. आता बघा ह्यांनी काय विचारले, स्पेलिंग विचारलेली आहे आपल्याला. स्पेलिंग मध्ये बघा तुम्ही, हेमिस्फिअर म्हणजे काय, हेमी म्हणजेच काय, हाफ. हेमी म्हणजे काय, हाफ आहे. हेमिस्फिअरची स्पेलिंग काय, HEMISPHERE. म्हणजेच ह्याचा जे एक नंबरचं जे आहे ते बरोबर आहे. त्यामध्ये तुम्ही इथं रिसेम्बलन्सचं स्पेलिंग बघाल तर तुम्हाला कळेल की रिसेम्बलन्स BLENCE हे असं स्पेलिंग नाही आहे त्याचं. BLANCE हे रिसेम्बलन्सचं बरोबर स्पेलिंग आहे. हा सेकंड ऑप्शन तर तुम्हाला एलिमिनेट करता येईल ह्यामुळे. आता इथे पण तुम्हाला थर्ड ऑप्शन एलिमिनेट करता येईल का, तर रिसेम्बलन्सचं स्पेलिंग जे आहे BLENCE नाहीये, BLANCE असं रिसेम्बलन्सचं स्पेलिंग आहे. ओके. मग हेमिस्फिअर, लिटरेचर, आता इथे लिटरेचरचं जे स्पेलिंग आहे ते चुकीचं आहे. हा, आणि ह्यामुळं एक नंबरचं जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे. आता हे जे काय त्यांनी करेक्ट स्पेलिंगचे जे काय शब्द वगैरे विचारतात तर ते कसे करायचे. तर मित्रांनो, रीडिंग महत्वाचं आहे. आपण रीड करत नाही आणि रीडिंग केलं तरी ते कॉन्शियस नसतं आपलं. आपण हे पाहत नाही की एखादं वाक्य कसं फॉर्म झालेलं आहे,
एखाद्या वाक्यामध्ये एखादा वर्ब कशा प्रकारे यूज केला जातोय, किंवा एकच शब्द आहे तो वेगवेगळ्या वाक्यात कशा प्रकारे यूज केला जातो, हे आपण कॉन्शियसली लक्ष देत नाही. तर आपल्याला ते लक्ष देण्याची गरज आहे. आता हे रिसेम्बलन्स, पाश्चराइज, लिटरेचर हे आपण कधी ना कधी वाचलेलेच असतात. हेमिस्फिअर तर नक्कीच वाचलेलं असेल जिओग्राफीमध्ये कधी ना कधी, कुठे ना कुठे. तर हे आपल्याला थोडंसं कॉन्शियसली लक्ष द्यायचं आहे, की एखादा जर नवीन आणि चांगला शब्द असेल तर त्यामध्ये आपण पाहायचंय की डबल टी आहे का डबल ई आहे, कुठे डबल ए वापरलेला आहे, कुठे यू वापरलेला आहे, कुठे ई वापरलेला आहे, थोडंसं लक्ष द्यायचं. कारण एक नॉर्मल दिसणारा शब्द सुद्धा तुम्हाला तिथे जाऊन परीक्षेमध्ये कन्फ्युज करू शकतो. चला नेक्स्ट बघू. आता काय सिंपल विचारले, हे सगळ्यांना बऱ्याच जणांना माहित पण असेल. अनुष्का इज ॲम्बिडेक्स्ट्रस. ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे काय? आता तुम्हाला व्हायरस आठवला पाहिजे. ॲम्बिडेक्स्ट्रस जिथे जिथे येईल, आता इथे व्हायरस काय करतोय? व्हायरस काय करतोय? दोन्ही हाताने लिहितोय. म्हणजे ही इज ॲम्बिडेक्स्ट्रस. तो दोन्ही हाताने लिहिणं स्किल्ड आहे. जे व्यक्ती दोन्ही हाताने इक्वली चांगले परफॉर्म करू शकतात, चांगले खेळू शकतात, त्या व्यक्तींना आपण काय म्हणतो? ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणतो. ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजेच काय? एबल टू यूज द लेफ्ट हँड अँड द राईट हँड इक्वली वेल. ओके, म्हणजेच काय? दोन्हीही हात चांगल्या प्रकारे यूज केला जाऊ शकतो त्या अशा व्यक्तींकडनं, ॲम्बिडेक्स्ट्रस व्यक्तींकडनं. मग इथे ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे? एबल टू थिंक टू वेज सायमल्टेनियसली. असं आहे का काही? नाही असं काही. मग एबल टू डील विथ क्रिटिकल सर्कमस्टान्सेस असं नाहीये. त्याला फॉर्टिट्यूड म्हणतात. फॉर्टिट्यूड एक शब्द लक्षात ठेवा तुम्ही. फॉर्टिट्यूड म्हणजे कुठलीही अशी परिस्थिती आली आहे, पण तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने त्या परिस्थितीशी डील करताय, तर त्याला फॉर्टिट्यूड म्हणतात. आणि एबल टू सी डिफरंट व्ह्यूज हे पण नाहीये. ओके, मग हे करेक्ट काय यायचं? एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली वेल. ह्याला म्हणतात ॲम्बिडेक्स्ट्रस. ॲम्बी आणि डेक्स्ट्रस. ॲम्बी म्हणजेच काय मित्रांनो? जेव्हा जेव्हा कुठेही ॲम्बी हा वर्ड पुढे येईल, तिथे तिथे तुम्हाला दोन लक्षात आलं पाहिजे. ॲम्बी हा दोन म्हणजे दोन गोष्टी दाखवत असतो ॲम्बी म्हणजे. आणि डेक्स्ट्रस म्हणजेच एकदम स्किल्ड. ओके, ॲम्बी म्हणजेच काय? ॲम्बी आणि बाय. तुम्हाला बाय आणि ॲम्बी याचा सेमच अर्थ होतो जवळपास. ॲम्बी म्हणजे दोन दोन बाजू जिथे जिथे असतात, दोन गोष्टी जिथे जिथे असतात तिथे ॲम्बी असतं. आता जर आपण म्हटलं की एखादी व्यक्ती ॲम्बिव्हॅलंट आहे, ॲम्बिव्हॅलंट आहे, अशा बऱ्याच मुली असतात ज्या की ॲम्बिव्हॅलंट असतात, त्यांना कळत नसतं की काय करायचं काय नाही. मग ॲम्बिव्हॅलंट म्हणजेच काय? ही कन्फ्युज्ड आहे. ओके, कन्फ्युज्ड आहे. एक मत नाहीये तिचं, एक मत नाहीये. ती परत परत काहीतरी ओपिनियन, तिचे मत वगैरे बदलत असते, काय करायचं का नाही असं. हे जिथं विचार वगैरे असतात तिथे काय म्हणू शकतो आपण? ती व्यक्ती जी आहे ती ॲम्बिव्हॅलंट आहे. ओके, तर तुम्हाला बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्हाला निर्णय घ्यायचे कळत नाहीत, पण तुम्ही दोन गोष्टींमध्ये कन्फ्युज असता की जायचं का नाही, करायचं का नाही. तेव्हा तुम्ही कसे असतात? ॲम्बिव्हॅलंट असतात. मग ॲम्बी जिथे जिथे येईल तिथे तिथे दोन हा तुम्हाला लक्षात आला पाहिजे. दोन साईड, दोन व्ह्यूज किंवा दोन गोष्टी. ठीक आहे, पुढचं बघूया. इथे काय विचारले? हे एकदम सिमिलरली दिसणारे शब्द आहेत, थोडीशी स्पेलिंग चेंज असते पण अर्थ पूर्णपणे वेगळा असतो. तर बघा इथे काय आपल्याला फिलअप करायचं आहे. ओनली द मोस्ट डॅश डॅश पर्सन वुड बिलीव्ह सच अ फिबल एक्सक्यूज. म्हणजेच काय की ओनली द मोस्ट इंजेन्युअस, ह्याचा एक नंबर ह्याचा करेक्ट आन्सर आहे. इंजेन्युअस मध्ये काय असतं? जेन्युअस. इथे तुम्हाला जीनियस हे दिसायला पाहिजे. जीनियस आपल्याला माहिती आहे, जीनियसचा अर्थ माहिती आहे आपल्याला, म्हणून काय करायचं? जीनियसचा अर्थ एवढाच लक्षात ठेवायचा आपल्याला. जेन्युअस लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. जेन्युअस आपल्याला माहिती आहे, एक अर्थ तर माहिती आहे आपल्याला. जीनियस म्हणजे काय? खूप हुशार. ओके, जीनियस म्हणजे खूप हुशार, चतुर, चालाक. आणि जेन्युअस म्हणजे खूपच असा भोळा. हा, जो भोळा व्यक्ती असतो त्याला आपण इंजेन्युअस असं म्हणतो. ओनली द मोस्ट इंजेन्युअस. जर तुम्ही इथं इंजेन्युअस टाकाल तर या वाक्याचा अर्थ काय होईल? असा व्यक्ती जो एकदम इंजेन्युअस आहे, एकदम भोळा आहे, तोच अशा बहाण्यांना बळी पडू शकेल, किंवा तोच अशा बहाण्यांवर विश्वास ठेवेल, बिलीव्ह करेल. ओके, मग ह्याच्यासाठी आपल्याला दुसरा एक शब्द माहित पाहिजे, तो म्हणजे क्रेड्युलस. क्रेड्युलस, हे क्रेड्युलस लक्षात ठेवून घ्यायचंय तुम्हाला. इनजेन्युअस आणि क्रेड्युलस हे जवळपास सारख्या अर्थाचे शब्द आहेत. आता बघा खाली दिले, व्हॉट अँड डॅश डॅश एक्सक्यूज. व्हॉट अँड इनजेनियस एक्सक्यूज असं म्हणायचं. म्हणजे काय? इनजेनियस म्हणजेच काय? एकदम हुशार. काय हुशार तू असं बहाणा करतोय, जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा काय म्हणतो आपण? इनजेनियस म्हणतो. हा वर्ड जो आहे इनजेनियस, हा म्हणजे जीनियस लागले ना पुढे. जीनियसचा अर्थ माहित असतो आपल्याला, GENIOUS. इथे जर तुम्ही व्हॉट अँड इनजेनियस एक्सक्यूज जर टाकाल तर ते काय होईल की काय एकदम चतुर, एकदम चालाक आहेस तू, एकदम इंजिनियस एक्सक्यूज देतोयस, तुला यायचं नाही तर तू असं इंजिनियस काहीतरी बहाणे करतोयस, जेव्हा आपण असं म्हणतो
तेव्हा काय करतो आपण इंजिनियस एक्सक्यूज देत असतो. बघा, द लिटल बॉयज इंजिनियस हॅबिट ऑफ कॉन्स्टंटली टेलिंग द ट्रूथ मेड हिम अनपॉप्युलर ॲट स्कूल. एखादा एक लहान मुलगा असतो, तो काय करत असतो, खरं बोलत असतो. म्हणजे लहान मुलं नेहमी खरं बोलत असतात. त्यांना असं काही हे काय खोटं बोलावं किंवा काहीतरी कन्स्पायरसी करावी असं काही त्यांच्या डोक्यात वगैरे नसतं. मग ते काय असतात, इंजेन्युअस असतात, ते खूप भोळे असतात, ते सरळ सरळ सगळ्या गोष्टी सांगून टाकून देतात. मग काय, द लिटल बॉयज इंजेन्युअस हॅबिट ऑफ कॉन्स्टंटली टेलिंग दी ट्रूथ मेड हिम अनपॉप्युलर ॲट स्कूल. म्हणजे तो लहान मुलगा होता, तो लहान मुलगा काय करायचा, कॉन्स्टंटली सगळ्यांना खरं सांगायचा. मग खरं सांगल्यामुळे काय झालं, तो अनपॉप्युलर झाला, म्हणजे तो इनफेमस झाला तिथे. त्याला म्हणजे लोक त्याला हेट करू लागले असे. आणि इंजिनियर्सचं तर माहिती आहे आपल्याला, आपण पाहिलेलं आहे, एखादी गोष्ट कल्पना यांच्या संदर्भात वापर हुशारीने किंवा चतुरपणाने केलेली किंवा योजलेली नामी अफलातून डोकेबाज अशी काहीतरी ट्रिक असते. ओके, हा जिनियस दिसते, हे थोडंसं लक्षात घ्या, जिनियस आणि जेनोस. ठीक आहे, पुढचं बघू. बघा, चूज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. आता बघा, ह्याच्यामध्ये काय केलंय, आयोगाने हे कॅन्सल केलेलं आहे. खरं तर याच्यामध्ये फिनिक्सचं जे स्पेलिंग आहे ते बरोबर आहे आणि इनुईचं स्पेलिंग सुद्धा बरोबर आहे. आता रिइटरेटचं स्पेलिंग चुकलेलं आहे आयोगाचं, आणि कॅलेंडर पण चुकलेलं आहे. इथं कॅलेंडर जे आहे तिथं ई दिलेलं आहे, तिथं आर पाहिजे. कॅलेंडर DAR असं पाहिजे, त्यांनी DER दिले. आणि रिइटरेट म्हणजेच REITERATE हे याचं करेक्ट स्पेलिंग आहे. म्हणजेच रिइटरेट म्हणजे काय, आय एम अगेन रिइटरेटिंग दॅट. म्हणजेच काय, मी अजून परत एकदा सांगतोय तुम्हाला, माझं ऐका तुम्ही. आय एम अगेन रिइटरेटिंग दॅट देर इज अ डेंजर दॅट वे, यू शुड नॉट गो दॅट वे. म्हणजेच काय, तुम्ही त्या मार्गाने गेलं नाही पाहिजे, देर इज अ डेंजर. म्हणजे रिइटरेट करतोय मी तुम्हाला, परत परत सांगतोय, ऐका माझं. असं जेव्हा आपण म्हणत असतो एखाद्या व्यक्तीला, तेव्हा आपण काय करत असतो, रिइटरेट करत असतो. म्हणजे काय, टू रिपीट अन ओपिनियन स्टेटमेंट दॅट हॅज ऑलरेडी बीन सेड टू मेक द मिनिंग क्लिअर ऑर एम्फसाइज इट. एम्फसाइज म्हणजेच काय, परत परत त्या गोष्टीवरती भर देणे. हे परत परत सांगतोय तुम्हाला की परीक्षा आली आहे, अभ्यास करा, नाहीतर फेल व्हा, असं जेव्हा कोणी म्हणत असतं, तेव्हा ती व्यक्ती काय करत असते, रिइटरेट करत असते. म्हणजे बघा, आता काय म्हणतंय, प्रोफेसरचं एक एक्झाम्पल आहे, द प्रोफेसर रिइटरेटेड द इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ हर लेक्चर. म्हणजेच काय, त्या प्रोफेसरने त्याचे जे इम्पॉर्टंट पॉईंट होते लेक्चरचे, ते परत एकदा सांगितले, रिएम्फसाइज केले किंवा रिइटरेट केले. माझ्यामध्ये फिनिक्स आणि इनुई एक खूपच असा इंटरेस्टिंग शब्द आहे, आणि हा परत एकदा येऊ शकतो, इम्पॉर्टंट शब्द आहे. फिनिक्स तुम्हाला माहितीच असेल, फिनिक्स पक्षी असतो जो राखेतून वर उठत असतो. आणि तुम्हाला हे पण लक्षात आलं असेल की गांधींनी फिनिक्स फार्म हे जे आहे ते साऊथ आफ्रिकामध्ये एस्टॅब्लिश केलं होतं. फिनिक्स फार्म कधी एस्टॅब्लिश केलं होतं हे पण बघून घ्या. नेटल इंडियन काँग्रेस आणि फिनिक्स फार्म हे साऊथ आफ्रिकेमध्ये गांधींनी म्हणजे इस्टॅब्लिश केलेलं. तर ते फिनिक्स फार्म आणि नेटल इंडियन काँग्रेस हे सुद्धा पाहून घ्या. तर फिनिक्स काय असतो, फिनिक्स एक राखेतून उठणारा पक्षी असतो. हे फिनिक्सची स्पेलिंग इथे बरोबर दिलेली आहे. ठीक आहे. इनुई म्हणजे काय, इनुई म्हणजे कशी, अशी एक आपल्याला एक फिलिंग येते की एकदम आपल्याला एकदम बोर्डम होतं, आपल्याला कधी अभ्यास पण होत नाही, झोप पण येत नाही, आपल्याला काही करावं सुद्धा वाटत नाही, आपण नुसते पडून असतो, तेव्हा त्या फिलिंगला काय म्हणतात, इनुई म्हणतात. म्हणजेच काय, अ फिलिंग ऑफ लिस्टलेसनेस, ओके, डिससॅटिस्फॅक्शन अरायझिंग फ्रॉम लॅक ऑफ ऑक्युपेशन ऑर एक्साइटमेंट. आपल्याकडे काही धंदा नाही, काम धंदा किंवा कुठली एक्साइटमेंट नाही. म्हणजेच आपल्याला काय झालं की लिथार्जी आलेली आहे. लिथार्जी म्हणजेच काय, आळस आलेला एकदम. आणि काल एक शब्द सांगितला होता मी तुम्हाला, टेडियस. टेडियस असा एक शब्द सांगितलेला होता मी तुम्हाला. म्हणजेच काय, एकदम बोर करणारा जो काही गोष्ट असतील त्याला टीडीएस जॉब म्हणतात. मग असं काय, जेव्हा डिससॅटिस्फॅक्शन असतं, म्हणजेच काय, तुम्ही एकदम असमाधानी असता, किंवा मग तुम्हाला काही कामधंदा नसतो, तुम्ही एक्साइटेड नसता कुठल्या गोष्टींबद्दल, आणि तुम्हाला बोर्डम असतं, तेव्हा काय, त्याला त्या फिलिंगला काय म्हणतात, इनुई म्हणतात. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा शब्द आहे इनुई. ठीक आहे. आणि हे तर तुम्हाला माहित असेल, युनक. युनक, ओके, स्पेलिंग चूक असेल मे बी. युनक, युनक म्हणजेच काय, जे थर्ड जेंडर असतं युनक, त्यांना युनक म्हणतात. ओके, पुढे बघा, ही वॉज अफ्रेड टू सी. आता हे काय विचारले, जे काय ऍनिमल्स आहेत, ऍनिमल्सचे जे ग्रुप आहेत त्यांना स्पेशल नावं दिलेली आहेत. आता तुम्हाला इथे काय ग्रुप दिलाय, मॅनी दिलाय, लॉर्ड दिलाय, तर यापैकी बरोबर काय, अ प्राईड ऑफ लायन्स हे बरोबर आहे. म्हणजे जर 4-5 सिंह एकत्र कुठेतरी जात असतील, फिरत असतील, तर त्यांना आपण काय म्हणतो, अ प्राईड ऑफ लायन्स. म्हणजे जे ग्रुपसाठी स्पेशल काही शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत, ते परत विचारले जाऊ शकतात. जसं की बेवी, लक्षात ठेवा, बेवी. जर 4-5 मुली एका जागी थांबलेल्या असतील तर त्यांना बेवी ऑफ गर्ल्स म्हणतात, एक मुलींचा घोळका. ओके, पुढे पण मी काय लिस्ट आउट केलेली आहेत बघा. खूप इंटरेस्टिंग असं तुम्हाला दिसेल की पॅरेट जे आहेत ना, पॅरेट म्हणजे पोपट आहेत ना, पोपटांच्या पोपट जर एका जागी बसलेले असतील तर त्याला काय म्हणतात, पांडेमोनियम.
पोपट जर एकत्र बसलेले असतील तर त्याला काय म्हणतात? पॅन्डेमोनियम. हे स्पेलिंग लिहून घ्या. PANDEMONIUM ऑर अ कंपनी. म्हणजेच पांडेमोनियम म्हणतील किंवा त्याला कंपनी म्हणतील. ही स्पेलिंग महत्वाची आहे. स्पेलिंग लिहून घ्या. पांडेमोनियम. PANDEMONIUM. पांडेमोनियम. ही पॅरट जर एका जागी बसलेले असतील, पोपट जर एका जागी बसलेले असतील तर त्याला काय म्हणतात? पांडेमोनियम म्हणतात. पुढे बघा, कॅटरपिलरचं महत्वाचं आहे. कॅटरपिलर्सला काय म्हणतात? कॅटरपिलरच्या ग्रुपला काय म्हणतात? आर्मी म्हणतात. ओके, कॅटरपिलरच्या ग्रुपला आर्मी म्हणतात. आणि कॉकरोचचं पण लक्षात ठेवा. कॉकरोचचं इंट्रुजन असतं. INTRUSION. ग्रुप ऑफ कॉकरोचेस, त्याला इंट्रुजन म्हणतात. फ्लाईजला काय म्हणतात? फ्लाईज म्हणजे जे आपल्या छोटे छोटे एक पावसाळ्यामध्ये ते फ्लाईज येतात, लाईटचे किडे वगैरे, त्यांना काय म्हणतात? त्यांच्या ग्रुपला काय म्हणतात? अ बिझनेस म्हणतात. फ्लाईज बिझनेस म्हणतात, अ बिझनेस म्हणतात. लक्षात ठेवा. एकदम एकदम असे ऑड अशा गोष्टी आहेत ह्या. आयोग कधीही विचारू शकतो काढून. एकदम डिफिकल्टीमध्ये पण जातं आयोग कधी कधी. तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे असतील तर अशा इंटरेस्टिंग गोष्टी माहित पाहिजेत तुम्हाला. ग्रास हॉपर्स जे असतात ना, तुडतुडे मावा जे येतात, त्यांना काय म्हणतात? अ क्लाउड म्हणतात. त्यांच्या ग्रुपला काय म्हणतात? क्लाउड म्हणतात. ग्रास हॉपर्सला म्हणजे जे नागतोडे असतात, नागतोडे गवतावर राहणारे, त्यांना ग्रास हॉपर्स म्हणतात. आणि त्यांचं काय असतं ग्रुप? त्यांच्या ग्रुपला काय म्हणतात? क्लाउड म्हणतात. ओके. लायन्सला जर आपण पाहिलेलं आहे इथे, लायन्सची काय असते? प्राईड असते. ओके, लायन्सची काय असते? प्राईड असते. आता बघा, अजून काय यामध्ये इम्पॉर्टंट आहे तर बॅट्स म्हणजे काय? वटवाघूळ. वटवाघाला काय म्हणतात? अ कॉल्ड्रॉन. CAULDRON. ही स्पेलिंग पण महत्वाची आहे. हा, कॉल्ड्रॉन हे काय असतं की ग्रुप ऑफ जर बॅट्स किंवा मग जे वटवाघूळ एकत्र असतील तर त्याला काय म्हणतात? अ कॉल्ड्रॉन. आणि आता बघा, आपण सिंह पाहिलेला आहे. मे बी आयोग पुन्हा हे विचारेल, टायगर विचारेल. तर टायगरचं काय असतं? अन अँबुश असतं किंवा मग स्ट्रीक असते. स्ट्रीक और अँबुश हे टायगरच्या ग्रुपला म्हणतात. हा, अन अँबुश ऑफ टायगर्स किंवा एक स्ट्रीक, हे सगळं टायगरच्या बद्दल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो ओल असतो, ओल म्हणजेच काय? घुबड जर 10-12 एकाच जागी बसलेले असतील तर त्याला काय म्हणतात? पार्लमेंट म्हणतात. पार्लमेंट हा पण महत्वाचा शब्द आहे. पार्लमेंट. घुबड जर सगळे एका जागी बसलेले असतील तर त्याला काय म्हणतात? पार्लमेंट म्हणतात. हे सगळे मी तुम्हाला रेफर करून सांगितलेले आहेत आणि हे मे बी विचारले जाऊ शकतात नेक्स्ट टाइम आयोगाकडनं. तर लक्षात ठेवा, हे ग्रुप ऑफ अॅनिमल्स. वाटलं तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. ठीक आहे, पुढे बघू. आता इथे काय विचारलेलं आहे? कोहिसिव्ह डिव्हाइस म्हणजे काय? दोन ह्याला जोडत असतो, वाक्याला जोडत असतो, किंवा मग एक काहीतरी पुढे क्वालिफायर लावत असतो, म्हणजे लिमिट करत असतो. तर इथे बघा तुम्ही, नॉट विथ स्टँडिंगचा आपण बऱ्याच वेळेस वाचलं पण असेल, पण आपण एक्झॅक्टली तो शब्द कसा आहे आपल्याला लक्षात राहत नाही आणि आयोग असं विचारतो. तर बघा, हे नॉट विथ स्टँडिंग असं लिहित नाहीत किंवा असं पण लिहित नाहीत. आणि इथे हे बरोबर दिलेलं आहे, नॉट विथ स्टँडिंग म्हणजे मध्ये कुठलाच स्पेस नाहीये. नॉट विथ स्टँडिंग याचा दुसरा तिसरा अर्थ काही नसून नेव्हरदलेस आहे. नेव्हरदलेस म्हणजेच काय? तरीही. नेव्हरदलेस म्हणजे तरीही, म्हणजे किती जरी सांगून तरीही, किती जरी सांगितलं पण त्याने करायचं तेच केलं. म्हणजे आय टोल्ड हिम मेनी टाइम्स नॉट टू गो देअर, नेव्हरदलेस ही वेंट देअर. म्हणजे मी त्याला बऱ्याच वेळेस सांगितलं तिथे जाऊ नको, तरीही तो तिथे गेला. तरीही जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नॉट विथ स्टँडिंग किंवा नेव्हरदलेस हे सेम अर्थाचे शब्द आहेत. बघा, हे काय म्हणता येतं की इनस्पाइट ऑफ समथिंग. हे लक्षात ठेवा, लिहून घ्या. नॉट विथ स्टँडिंग म्हणजे इनस्पाइट ऑफ समथिंग. एखादी गोष्ट असून सुद्धा किंवा असूनही किंवा असली तरी, यद्यपि तथापि, तरी सुद्धा एखादा समस्या निर्माण होते किंवा काहीतरी होतं तेव्हा त्याला नॉट विथ स्टँडिंग असं म्हणतात. बघा, एक्झाम्पलने तुम्हाला एकदम क्लिअर समजेल. ऑल्दो ही डिडंट हॅव अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स, त्याला काही एवढा जास्त अनुभव नाहीये. ऑल्दो ही डिडंट हॅव अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स, त्याला काही जास्त अनुभव नाहीये, तरीही दे डिसाइडेड टू हायर हिम नॉट विथ स्टँडिंग. नॉट विथ स्टँडिंग कुठं लावले? एकदम वाक्याच्या शेवटीला लावलेलं आहे. म्हणजे हे नॉट विथ स्टँडिंग कसं झालं की तरीही, त्याला एक्सपिरियन्स नाही तरीही असं म्हणण्यासाठी नॉट विथ स्टँडिंग इथं आलेलं आहे. नॉट विथ स्टँडिंग मध्ये कुठलाच स्पेस नाहीये, लक्षात ठेवा, बघून घ्या. नेव्हरदलेस आणि नॉट विथ स्टँडिंग हे सिमिलर अर्थाचे जवळपास शब्द आहेत. ठीक आहे, पुढे बघू. हे माहित असेल बरेच जणांना, पण मिसोजिनी आणि मिसोगॅमी मध्ये कन्फ्युज होऊ नका. मिसोगॅमी म्हणजे काय? जिथे GAMY असं लागतं कुठेही, तिथे लग्नाबद्दल चर्चा असते
लग्न असतं आणि GYNY असते. GYNY जिथे जिथे असेल तुम्हाला गायनी, तिथे तिथे तुम्हाला विमेन दिसेल. आता बघा मिसोजिनी म्हणजेच काय, एखाद्या स्त्रियांबद्दल एखादा पुरुष हेट असतं त्याच्या मनामध्ये भरपूर, तर त्याला काय म्हणतात, मिसोजिनी म्हणतात. ओके. आणि जर मिसोगॅमी आलं ना, मिसोगॅमी आलं म्हणजे काय, कस्टम्स इन विच, आता पॉलिगॅमी म्हटल्यावर कस्टम्स इन विच वन मॅन हॅज मेनी वाईफ्स. आणि मिसोगॅमी म्हणजे काय, जिथे जिथे तुम्हाला गॅमी दिसतंय तिथे तर मॅरेज आहे, पण जिथे जिथे तुम्हाला मिसो दिसतंय, MISO, हे मिसो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हेट आहे, हेट. लक्षात ठेवा, हे रूट वर्ड्स आहेत. तुम्हाला हे रूट वर्ड्स पकडायचे असतात कुठल्याही शब्दामध्ये. त्या कुठल्याही शब्दाला फोडायचं असतं आणि फोडून अर्थ लावायचा असतो. जिथे जिथे मिस होईल तुम्हाला हेट इमॅजिन करायचं आहे. हेट म्हणजेच काहीतरी तुच्छता असेल किंवा बाकीची काहीतरी अशी हेट्रेडची भावना असेल, तर त्या द्वेषाची भावना असेल, तर तिथे मिसो येतं. ओके. मिसोगॅमी म्हणजेच काय, लग्नाबद्दल एखाद्याला जर तुच्छता असेल किंवा मग त्याला द्वेष असेल लग्नाबद्दल, त्याला लग्न करायचंच नाहीये, तेव्हा ते मिसोगॅमी असं पण म्हणू शकतो. ओके. आता बघा, ऍड्रॉइटनेस म्हणजे काय, ऍड्रॉइटनेस म्हणजेच स्किल, क्लेव्हरनेस. ऍड्रॉइट म्हणजे एखादा जर ऍड्रॉइट असेल एखाद्या गोष्टीमध्ये, तर त्याला आपण खूप स्किल्ड आहे असं म्हणत असतो. म्हणजे कुठलीही व्यक्ती समजा रायटिंगमध्ये किंवा मग बोलण्यामध्ये किंवा मग खेळण्यामध्ये ऍड्रॉइट आहे असं म्हणतो, तेव्हा आपण ती खूप स्किल्ड आहे, एकदम व्यवस्थितपणे खेळते, व्यवस्थितपणे बोलते, कुठलीही स्किल असू दे, त्यामध्ये ऍड्रॉइटनेस असेल म्हणजे तो एकदम स्किल्ड आहे. पॉलिगॅमी तर माहितीच असेल तुम्हाला, की कस्टम्स इन विच वन मॅन हॅज मेनी वाईफ्स. म्हणजे एखादं असं कस्टम असतं ज्यामध्ये एकाच व्यक्तीला 10-12 बायका असतात, तर तिथे काय, पॉलिगॅमी. म्हणजेच मोर दॅन वन, जिथे जिथे वाईफ आहे तिथे तिथे आपण पॉलिगॅमी म्हणू शकतो. एकापेक्षा जास्त बायका जिथे जिथे असतात तिथे पॉलिगॅमी पॉलिगॅमी आपण म्हणू शकतो. त्याच जागी जर तुम्ही एखादी स्त्री आहे, जस्ट अ मिनिट. ओके. जर आपण पाहिले की पॉलिगॅमी म्हणजे एखादा पुरुष आहे, तो स्त्रियांसोबत दोन, मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त स्त्रीसोबत लग्न करतो, त्याला पॉलिगॅमी म्हणतात. पण पॉलिअँड्री ही पण एक प्रॅक्टिस आहे मित्रांनो. पॉलिअँड्रीमध्ये काय होतं, की एकच स्त्री असते पण तिला 2 वगैरे असे नवरे असतात, त्याला पॉलिअँड्रीची प्रॅक्टिस म्हणतात. पण तिथे इथे स्त्रीच्या बाबतीत आहे हे, आणि पॉलिगॅमी जे आहे ते पुरुषाच्या बाबतीत आहे, तिथे त्याला एकापेक्षा जास्त बायका असतात. ऍड्रॉइटनेस आपण पाहिलेलं आहे, स्किल किंवा क्लेव्हरनेस. असेटिझम म्हणजेच काय, असेटिक जेव्हा आपण म्हणतो, जे मॉन्क असतात, जे तुम्हाला भिक्खूज माहित असतील, बौद्ध भिक्खूज, ते काय करत असतात की ऑस्टिअर लाईफ जगत असतात. ऑस्टिअर म्हणजेच काय, एकदम अशी खाली झोपत असतात किंवा मागून खात असतात, अशी जी ऑस्टिअर लाईफ आहे त्याला आपण काय म्हणतो, असेटिझम म्हणतो. म्हणजे साधू जे आहेत ते असेटिक असतात. ओके. डिवोशन टू अ लोनली अँड ऑस्टिअर लाईफ, ह्यालाच काय म्हणतात, असेटिझम म्हणतात. म्हणजे सगळं काही सोडून एकदम लिमिटेड लाईफ जगणं, त्याला काय म्हणतात, असेटिझम म्हणतात. ठीक आहे, पुढे बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मिनिंग ऑफ बियर. बियरचं कुठलं मिनिंग नाही असं विचारलं, तर बियरची मित्रांनो जवळपास 8 असे अर्थ, वेगवेगळे अर्थ होतात. बियर खूप महत्वाचा शब्द आहे. आयोगाने एकदम शेवटचा, तर तुम्ही पाहाल की हे कधी कोणी पाहिलेलं नसेल असा एक त्यांनी अर्थ विचारलेला आयोगाने. बऱ्याच जणांनी काय केलं की बियरचा हा अर्थ असू शकत नाही असं त्यांना वाटलं. टू गो ऑर टर्न इन द डिरेक्शन मेन्शन्ड, हे असेल असं नसेल असं वाटलेलं बऱ्याच जणांना, पण याचा अर्थ हा सुद्धा बियरचा अर्थ असा होतो. म्हणजे बियरचे अर्थ काय काय, टू गो ऑर टर्न इन द डायरेक्शन मेन्शन्ड, टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच जबाबदारी घेणे, टू डील विथ समथिंग अनप्लेझंट, काहीतरी असं अनप्लेझंट आहे, म्हणजे तुमच्या म्हणण्याच्या विरुद्ध अशी काहीतरी गोष्ट घडलेली आहे आणि ते सुद्धा तुम्ही सहन करताय, तेव्हा काय म्हणतो आपण, टू बिअर द पेन. ओके. बिअर करणं, पेन बिअर करणं, म्हणजे एखादं दुःख आहे पण तुम्ही ते बिअर करताय, म्हणजे तुम्ही काय करताय, यू आर डीलिंग विथ समथिंग अनप्लेझंट, जे काही असं खुशीदायक नाहीये, अशा गोष्टीसोबत तुम्ही काय करताय, डील करताय. म्हणजेच काय, टू डील विथ समथिंग अनप्लेझंट म्हणजेच काय करणं, बिअर करणं. मग बिअरचे हे तिन्ही सुद्धा अर्थ होतात. टू गो ऑर टर्न इन द डायरेक्शन मेन्शन्ड, टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी, टू डील विथ समथिंग अनप्लेझंट. आता बघा, टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी आपण पाहिले, एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेणे किंवा जोखीम पत्करणे. पहा इथे, कस्टमर्स विल बिअर द फुल कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट्स. एखाद्या गाडीमध्ये काही इम्प्रुव्हमेंट झाली तर काय होईल की त्या गाडीची कॉस्ट वाढेल. ओके. त्या गाडीची प्राइस वाढेल.
ती वाढली ना की मग ते कुणावरती जाईल, कस्टमर्सवरती जाईल. कारण का तर गाडीमध्ये इम्प्रुव्हमेंट झालेले आहेत आणि नेक्स्ट टाइम जे नवीन व्हर्जन येईल गाडीचं ते कॉस्टली असेल आणि ते कुणावरती बर्डन जाईल, कस्टमरवरती जाईल. म्हणजे काय, कोण बिअर करते ही सगळी जबाबदारी कस्टमर्स बिअर करते. आता पुढे बघा, टू हॅव अ फिलिंग स्पेशली अ निगेटिव्ह फिलिंग, कटू भावना असणे किंवा हे सुद्धा याचा अर्थ होतो. म्हणजे कटू भावना असणे हे सुद्धा बिअरचा अर्थ होतो. डिस्पाइट व्हॉट दे डीड शी बिअर्स नो रिसेंटमेंट टुवर्ड्स देम. म्हणजे त्यांनी तिच्यासोबत जे काही केलं असेल तरीही ती त्यांच्याबद्दल काही राग आणि द्वेष तिच्या मनामध्ये नाहीये. असं जेव्हा आपण वाक्य तयार करतो तेव्हा तिथे बिअरचा वापर केला जातो. डिस्पाइट व्हॉट दे डीड शी बिअर्स नो रिसेंटमेंट टुवर्ड्स देम. कितीही त्यांनी तिच्याबद्दल वाईट केलं असेल तरीही तिच्या मनात त्यांच्याबद्दल काही द्वेष भावना नाहीये, असा या वाक्याचा अर्थ आहे. बघा आता हा जो एकदम मोस्ट कन्फ्युजिंग आहे, टू गो ऑर टर्न इन द डायरेक्शन मेन्शन्ड, हा बिअरचा अर्थ इथे उल्लेखित दिशेला जाणे किंवा त्या दिशेकडे वळणे. वेअर द रोड फॉर्स बिअर लेफ्ट. ओके, असा हे सेंटेन्स तयार होतं आणि बिअरचा वापर असा सुद्धा होऊ शकतो. आता बिअरचा अजून एक अर्थ आहे मुलांना जन्म देणे किंवा मुले जन्माला घालणे. शी बोर हिम 4 चिल्ड्रन ऑल सन्स. म्हणजे तिने त्याला 4 मुले दिली आणि 4चे 4 हे काय होते, मेल चाइल्ड होते. ओके, ऑल सन्स जे सगळेचे सगळे मेल चाइल्ड होते, असा याचा वापर होतो. ठीक आहे, पुढे बघू आपण. ऍट 6 and 7 हा मी चॅनलवरती आधीच पोस्ट केलेला आहे अभ्यास मंडळवरती. तर याचा अर्थ काय होतो, इन डिसऑर्डर होतो. इन डिसऑर्डर म्हणजेच काय, when you say that someone or something is at 6s and 7s, you mean that they are confused or disorganized. ते कन्फ्युज्ड असतात किंवा मग डिसऑर्गनाइज्ड असतात, अशा टाइमला आपण हे ऍट 6s and 7s म्हणतो. ओके, ऍट 6s and 7s म्हणजे काय, एकदम कन्फ्युज्ड असणं किंवा इन डिसऑर्डर, सगळ्या काही गोष्टी डिसऑर्डर असतात. किंवा मग तिथे अनार्की हा एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा. अनार्कीमध्ये पण काही ऑर्डर वगैरे काही नसते. हा, अनार्की असेल किंवा मग ऍट 6s and 7s असेल, हे जवळपास सारख्या अर्थाचे शब्द आहेत. ओके, आता बघा इथे एक एक्झाम्पलने तुम्हाला चांगलं समजेल. द गव्हर्नमेंट इज ॲट 6s and 7s ओव्हर द इश्यू ऑफ डोमेस्टिक सिक्युरिटी. म्हणजे जी डोमेस्टिक सिक्युरिटी आहे त्या इश्यूवरती गव्हर्नमेंट काय ॲट 6s and 7s आहे. म्हणजे गव्हर्नमेंट हॅज नो आयडिया अबाउट मॅनेजिंग द डोमेस्टिक सिक्युरिटी. वेन वी से दॅट, म्हणजे आपण असं म्हणतो जेव्हा गव्हर्नमेंटला काहीच आयडिया नाही की डोमेस्टिक सिक्युरिटी बद्दल काय करावं काय नाही, एवढे सगळे टेरर अटॅक होतात, तेव्हा आपण काय म्हणतोय, गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करतोय, गव्हर्नमेंटला एका प्रकारे हे नव्हतो आणि म्हणतोय गव्हर्नमेंटला काहीच आयडिया नाही डोमेस्टिक सिक्युरिटी मॅनेज करण्यामध्ये. ठीक आहे, आता अजून एक आहे इथे ह्याच अर्थाचा जवळपास ऍट सी, हा पण आयोग विचारू शकतो नेक्स्ट टाइम. तर ऍट सी म्हणजे काय, समवन हु इज ऍट सी इज कम्प्लिटली लॉस्ट और डीपली कन्फ्युज्ड. जो म्हणजे एखादा जर ऍट सी आहे असं म्हणतो, आय एम ऍट सी असं म्हटलं ना, तर एखादी नवीन गोष्ट असते काहीतरी आणि ते समजत नाही आपल्याला, तेव्हा आपण असं म्हणू शकतो. समजा एखादा नवीन सब्जेक्ट आलेला आहे आणि तो सब्जेक्ट तुम्हाला कळतच नाहीये, समजा ऍग्रिकल्चरचा सब्जेक्ट आहे एमपीएससी मेन्सचा, आणि तुम्ही तुमच्या मित्राला असं म्हणू शकता की आय एम ऍट सी अबाउट दी सब्जेक्ट ऑफ ऍग्रिकल्चर. म्हणजे काय, ऍग्रीचा सब्जेक्ट मी वाचायला घेतलेला आहे पण आय एम ऍट सी, मला कळतच नाही की काय चाललंय यामध्ये. तेव्हा आपण असं म्हणतो ऍट सी. वेन यू आर गिव्हिंग अ स्पीच, द लास्ट थिंग यू वॉन्ट इज टू अपिअर टू बी ऍट सी. म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा स्पीच देता, तुम्ही काय सांगता लोकांना, तुम्ही लास्ट थिंग तुम्ही काय केली पाहिजे की तुम्ही कन्फ्युज्ड आहेत असं दाखवलं नाही पाहिजे. स्टम्बलिंग ओव्हर युअर वर्ड्स अँड लुझिंग युअर प्लेस. म्हणजे तुम्ही असं स्टॅमर करू शकत नाही, तुम्ही मध्ये मध्ये अडकू शकत नाही जेव्हा स्पीच देता तुम्ही. म्हणजे ऍट सी म्हणजे कन्फ्युज्ड तुम्ही स्वतःला दाखवू शकत नाही स्पीच देताना. ठीक आहे, पुढे बघू आपण. प्री कन्साइव्ड नोशन्स म्हणजे आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइंड वर्ड गिव्हन इन द कॉन्टेक्स्ट. प्री कन्साइव्ड नोशन्स काय असतात, प्री कन्साइव्ड नोशन्स, प्री कन्साइव्ड नोशन्स काय की पूर्वग्रह दूषित बुद्धी जी म्हणतो आपण, पूर्वग्रह दूषित बुद्धी. ओके, पूर्वग्रह दूषित बुद्धी ह्याने काय असतं की आपल्या मनामध्ये आधीच विदाउट हॅव्हिंग एनी इन्फॉर्मेशन आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा जज करतो तेव्हा आपण आपल्या मनामध्ये प्री कॉन्सिव्ड नोशन्स घेऊन फिरत असतो. ओके, एखादी मुलगी फिरत असते, ती फोनवर बोलते सारखी, मग आपण जनरली बाकीचे जे मुलं आहेत ते असं विचार करतात, म्हणजे हिचे खूपच बॉयफ्रेंड वगैरे असतील, ही खूपच जणांना अशी फिरवत असेल, असे जे विचार असतात विदाउट हॅव्हिंग दॅट इन्फॉर्मेशन इन माइंड अबाउट हर. करेक्ट इन्फॉर्मेशन तिच्याबद्दल आपल्याकडे नसते तरी सुद्धा आपण असे विचार करतो, तेव्हा काय करत असतो आपण, प्री कन्साइव्ड नोशन्स असतात आपल्या याच्यामध्ये. आता ह्याच्याशी संबंधित एक आहे जॉन्डिस्ड आय. जॉन्डिस्ड आय म्हणजे काय, टू हॅव अ जॉन्डिस्ड आय मीन्स टू लुक अपॉन समथिंग विथ प्रिजुडिस. ओके, प्रिजुडिस ने आपण पाहणं म्हणजेच काय, पूर्वग्रह दूषित बुद्धीने पाहणं एखाद्याकडे, सिनिकल असणं, सिनिकल किंवा निगेटिव्ह वेने आपण पाहणं. हा,
म्हणजे याला काय म्हणतात, जॉन्डिस डाय म्हणतात. जॉन्डिस डाय खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. जॉन्डिस डाय, प्रिकन्साइव्ड नोशन्स. इथे मग करेक्ट अर्थ काय होतो बघा, आयडियाज और ओपिनियन्स फॉर्म्ड आफ्टर यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन ऑफ समथिंग. असं होईल का? नाही. यू डू नॉट हॅव द इनफ इन्फॉर्मेशन. तुमच्याकडे इनफ माहिती नाहीये त्या व्यक्तीबद्दल, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मनात त्याचे फिलिंग्स आणताय, त्याचे विचार आणताय, तेव्हा काय असतात, तुमच्याकडे प्रिकॉन्सेप्ट नोशन्स असतात. आता मग याचा करेक्ट अर्थ काय आहे, आयडियाज और ओपिनियन्स फॉर्म्ड बिफोर यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन. म्हणजे काय, आयडियाज और इन्फॉर्मेशन, तुमच्याकडे काही आयडियाज आहेत, तुमचे मत आहेत, ते कधी फॉर्म झालेले आहेत, बिफोर इव्हन यू हॅव दी इनफ इन्फॉर्मेशन. म्हणजे याचा अर्थ काय होतो, सेकंड नंबरचा ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम, व्हेन इट कम्स टू जिओग्राफी ही सर्टनली नोज हिज स्टफ. म्हणजे जेव्हा आपण जिओग्राफी बद्दल बोलतो, ही सर्टनली नोज हिज स्टफ म्हणजे काय, तो त्या विषयाबद्दल एवढा तज्ञ आहे की त्याला सगळं माहिती आहे त्याच्या सब्जेक्ट बद्दल. जेव्हा आपण असं म्हणतो ना, ही नोज हिज स्टफ, आता मी शिकवतोय तुम्हाला, तुम्ही असं मला म्हणू शकता की ही नोज हिज स्टफ. हा, म्हणजे मी शिकवतोय तुम्हाला, म्हणजे मला माहित आहे ना की मी काय, इथल्या शब्दांचा अर्थ काय, वोकॅब्युलरीचा अर्थ काय. सो आय नो माय स्टफ. जेव्हा असं आपण म्हणतो की एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला आता समजा जॉग्राफी दिलंय, जॉग्राफी, जेव्हा आपण जॉग्राफी बद्दल जेव्हा बोलू, तेव्हा आपला कुठला तरी असा एक मित्र असतो की त्याला सगळं माहित असतं, एकदम डिटेल्ड, कुठली नदी कुठे आहे, कुठल्या नदीची कोणती उपनदी आहे, त्याची लेंथ काय. ओके, ह्या सगळ्या ज्या गोष्टी एखाद्याला माहित असेल, तेव्हा म्हणतो आपण की, आपण असं म्हणायचं की ही नोज हिज स्टफ. ओके, हे कधी यूज केलं जातं, आता कुणीतरी आपल्याला लिहून शहाणपणा शिकवते, ऍट दॅट टाइम असं म्हणू शकतो आपण, आय नो माय स्टफ, यू डोंट नीड टू टीच मी. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा काय, नोज हिज स्टफ असा वापर होऊ शकतो याचा. म्हणजे काय, आता खाली बघा, ही हॅज व्हेरी पुअर नॉलेज ऑफ इट, असं आहे का? नाही. आय हॅव द इनफ नॉलेज, किंवा बाकीच्या कुठल्याही व्यक्तीला जो एक्सपर्ट आहे त्या सब्जेक्ट मधला, त्याला काय की इनफ नॉलेज आहे, म्हणून तर म्हणतोय आपण की ही नोज हिज स्टफ. मग असं काय होईल, काय अर्थ नाही होणार. ही हॅज अ व्हेरी गुड नॉलेज ऑफ इट, हे बरोबर आहे. ही हॅज अ व्हेरी गुड नॉलेज ऑफ इट, हे करेक्ट आहे. ही हॅज नो सेन्स ऑफ द सब्जेक्ट, चुकीचं आहे. ही हॅज नो रिलेशन विथ द सब्जेक्ट, हे पण चुकीचं आहे. जेव्हा आपण म्हणतो की ही नोज इज सब्जेक्ट व्हेरी वेल, तेव्हा आपण असं म्हणत असतो की ही हॅज अ व्हेरी गुड नॉलेज ऑफ इट. ठीक आहे. आता बघा, टू बी व्हेरी नॉलेजेबल ऑर स्किल्ड इन सम एरिया. आता मी जर इथे एक्झाम्पल दिलं, आता माझा नितीन एक मित्र आहे, आय थिंक नितीन इज अवर बेस्ट कॅन्डिडेट फॉर द जॉब. म्हणजे मी असा विचार करतो की नितीन आपला बेस्ट कॅन्डिडेट आहे जॉबसाठी. म्हणजे इथे निकोल होतं, ते नितीन केलंय मी, पण इथे फिमेल असल्यामुळे ते शी आलेलं आहे बघा इथे. शी रिअली नोज हर स्टफ व्हेन इट कम्स टू कॉर्पोरेट अकाउंटिंग. म्हणजे एखादी व्यक्ती आहे, ती कॉर्पोरेट अकाउंटिंग बद्दल एकदम चांगल्या पद्धतीने तिला माहित आहे, आणि त्यामुळे काय म्हणतोय आपण, शी नोज हर स्टफ अबाउट द अकाउंटिंग, सो दॅट इज वाय वी आर एम्प्लॉईंग हर. ओके, आता त्यामुळे आपण काय की नोज ही स्टफचा वापर कसा केला जातो आपण हे पाहिलेलं आहे वाक्यात वगैरे. ठीक आहे, पुढे बघू. आता इथे करेक्ट एक्सप्रेशन्स विचारलेले आहेत, ह्यामधले दोन बरोबर आहेत, ऍज गे ॲज लार्क आणि ऍज डेड ॲज मटन, आणि हे ऍज चीप ॲज स्टँड हे चुकीचं आहे. ओके, आता ह्याचा जे ऍज चीप ॲज स्टँडच्या जागी तुम्हाला हे दिसेल, व्हेन यू से समथिंग ॲज चीप ॲज चिप्स, ॲज चीप ॲज चिप्स असतं, ॲज चीप ॲज चिप्स. ओके, जेव्हा तुम्ही असं म्हणत असता, ह्याचा अर्थ काय होतो, व्हेरी चीप होतो, व्हेरी चीप होतो. ठीक आहे, व्हेरी चीप, ॲज चीप ॲज चिप्स. लक्षात ठेवा, आयोगाने आता हे विचारले, परत एकदा कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतं. ॲज चीप ॲज चिप्स म्हणजे ह्यामध्ये काय होईल, तिथे तुम्हाला चीपची स्पेलिंग चुकवेल आयोग, किंवा मग CHIPS ह्याची स्पेलिंग चुकवेल, काहीतरी असं तुम्हाला घुमेल आणि तिथे देईल, आणि तुम्ही चुकून याल. तर करेक्टली स्पेलिंग तुम्हाला माहित असली पाहिजे. CHEAP आहे, नंतर ॲज CHIPS आहे. मग हे काय, ॲज चीप ॲज सँड जे आहे ते चुकीचं होतं. ॲज गे ॲज लार्क आणि ॲज डेड ॲज मटन. ॲज डेड ॲज मटनचा अर्थ काय बघा, इफ समथिंग और समवन इज ॲज डेड ॲज मटन, दे आर नो लॉंगर ऍक्टिव्ह और पॉप्युलर. ओके, म्हणजे एखादी जर गोष्ट ॲज डेड ॲज मटन असेल, तेव्हा ती गोष्ट काय अशी एकदम फेमस वगैरे नसते, ती पूर्णपणे एकदम कालाच्या मागे पडलेली असते. तर तेव्हा आपण म्हणतो की द थिंग इज ॲज डेड ॲज मटन. आता बघा, ही ऍडवाइज्ड हिम दॅट रेडिओ वॉज जस्ट अबाउट टू बिकम ॲज डेड ॲज मटन बिकॉज ऑफ द ऍडव्हेंट ऑफ टेलिव्हिजन. म्हणजे काय की रेडिओ जे आहे, इट विल बिकम ॲज डेड ॲज मटन. म्हणजे रेडिओ आता आपल्याला कुठेच पाहायला मिळतात का? आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन्स वगैरे झालेले आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याकडे हायटेक हाय एंड गोष्टी आलेल्या आहेत, आपल्याला रेडिओ कुठेतरी दिसतो का? मग आपण असं म्हणू शकतो की रेडिओ नावडेज आर ॲज डेड ॲज मटन. ॲज डेड ॲज मटन काय, कालाच्या पूर्णपणे मागे पडलेल्या आहेत गोष्टी या रेडिओ सारख्या. ठीक आहे, आता ॲज गे ॲज लार्कचा एक्झॅक्ट अर्थ मलाही सापडलेला नाहीये, मी तुम्हाला नक्कीच सापडल्यावर नक्कीच सांगेन ॲज गे ॲज लार्कचा. पण हे जे ॲज गे ॲज लार्क आहे आणि ॲज डेड ॲज मटन आहे, हे बरोबर आहेत दोन्ही. आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे करेक्ट एक्सप्रेशन. ठीक आहे, पुढे बघू. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम इन द सेंटेन्स. काय, ऑल माय वॉर्निंग्स
फेल ऑन स्टोनी ग्राउंड. फक्त आता तुम्हाला सांगतो की जरी माहित नसेल तुम्हाला कुठलाही शब्द, कुठलेही इडियम, काही, फक्त जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दाप्रमाणे आपण त्याचं मिनिंग तयार करत जायचं आणि त्याच्या पद्धतीने पाहायचं. ठीक आहे. फेल म्हणजे काय? फेल म्हणजे पडणे. हा. आणि मग ऑन तर काय, ऑनचा अर्थ असा स्पेशल नसतो काही, वर असतो ऑन म्हणजे. ओके. ऑन म्हणजे काय? वर. स्टोनी म्हणजे काय? स्टोनी म्हणजे काय? एकदम दगडी, एकदम असं कणखर. ठीक आहे. फेल ऑन अ स्टोनी ग्राउंड. काय स्टोनी ग्राउंड म्हणजे एखादे दगडी ग्राउंडवर पडल्यासारखं पडलं. म्हणजे आपण असं जर इमॅजिन केलं तर आपल्याला असं अर्थ कळेल. ठीक आहे. मग काय वेअर केअरफुली लिसन्ड होईल का? नाही. माझे जे वॉर्निंग्स होत्या दे फेल ऑन अ स्टोनी ग्राउंड. म्हणजेच काय, माझे जे वॉर्निंग्स होते ते ऐकल्याच गेले नाही. म्हणजेच काय केले गेले? वेअर इग्नोर्ड. वेअर केअरफुली लिसन्ड असं होऊ शकत नाही, कारण का तर हा निगेटिव्ह अर्थाने आलेला हा इथे जे आहे इडियम आहे. ओके. हे निगेटिव्ह अर्थाने आलेले आहे. मी तुम्हाला कालच सांगितले, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असं डिवाइड करून लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजे आपल्याला काय होईल, ऑप्शन बघून लगेच आपल्याला ती आयडिया येईल की हे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. बऱ्याच इडियम्स आणि बऱ्याच फ्रेजेस आपण वाचत असतो, लक्षात राहत नसतात. त्यामुळे कॅटेगराईज करायचं, हे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. टोन बघायचा, फक्त टोन बघायचा वाक्याचा. टोन कसा आहे ह्यावरून आपल्याला खालचं चूज करता येतं. ऑप्शन दिलेलेच असतात, आपल्याला फक्त करेक्ट ऑप्शन पर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे. आपण जरी एक्सपर्ट नसो इंग्लिश मधले तरी आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचणं एवढं अवघड नाहीये. ठीक आहे. चला पुढे बघू. कॉम्पक्शन. ओके. कंपक्शन असं याचं करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे. कंपक्शन. कंपक्शन म्हणजे काय? अ फिलिंग ऑफ गिल्ट और मोरल स्क्रुपल दॅट प्रिव्हेंट्स और फॉलोज द डुईंग ऑफ समथिंग बॅड. एखाद्याने काहीतरी वाईट गोष्ट केलेली आहे आणि त्याला एकदम काहीतरी असं पश्चाताप वगैरे होतोय. पश्चाताप होतो तेव्हा आपण काय म्हणतो? ही हॅज कंपक्शन. ओके. अ फिलिंग ऑफ गिल्ट और मोरल स्क्रुपल दॅट फॉलोज द डुईंग ऑफ समथिंग बॅड. एखाद्यासोबत तुम्ही एकदम रागवला असाल, एखाद्यासोबत तुम्ही वाईट वागला असाल, तर तुम्हाला जर अशी फिलिंग आली कंपक्शनची, तर तुम्हाला काय, तुम्हाला पश्चाताप होतोय तुमच्या वागण्याबद्दल. ठीक आहे. पश्चाताप आणतो. हे काय आवेगानं विचारलेलं आहे. मिसगिविंग्स, क्वाम्स, वरीज, अनइझीनेस, हे जे आहे ना, QUALMS, हे आयोगानं विचारलेलं आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. स्क्रुप्युल. ओके. स्क्रुप्युल्स हे सगळे ह्याचे समानार्थी शब्द आहेत कॉम्पक्शनचे, म्हणजे पश्चातापाचे. ठीक आहे. क्वाम्स, ही हॅज नो क्वाम्स असं जर आलं ना, ही हॅज नो क्वाम्स म्हणजे त्याला काही असं पश्चाताप वगैरे काहीच नाही. त्याने त्याचं जे कृत्य आहे एकदम ते कृत्य केलेलं आहे आणि तरी त्याला सुद्धा कुठला पश्चाताप नाहीये. ही हॅज नो क्वाम्स याचा अर्थ असा होतो. तरी लक्षात ठेवा, QUALMS हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. क्वाम्स, मिसगिविंग्स, स्क्रुप्युल्स हे खूप महत्वाचे शब्द आहेत. अनस्क्रुप्युलस जिथे जिथे म्हणतो ना आपण, हे अशी काहीतरी वाईट व्यक्ती असते. अनस्क्रुप्युलस म्हणजे. ओके. हे हे स्क्रुप्युल, वरीज, अनइझीनेस, स्क्रुप्युल्स हे सगळे कंपक्शनचेच एक सिमिलर किंवा सिनोनिम्स आहेत. ठीक आहे. पुढे बघू आपण क्वेश्चन कसा आला होता यावरती मेन्सला. ऑपोजिट इन मिनिंग टू द वन इन कॅपिटल, म्हणजे काय याच्या अपोजिट आपल्याला चूज करायचं होतं. ठीक आहे. तर बघा, कॉन्फ्लॅग्रेशन जर तुम्ही पाहाल तर याचा अर्थ होतो की लार्ज फायर. जेव्हा जंगलाला वन वगैरे लागलेला असतो ना, भयंकर आग लागलेली असते, तेव्हा आपण कॉन्फ्लॅग्रेशन म्हणत असतो. कॉन्फ्लॅग्रेशन एखाद्या वॉर बद्दल पण वापर होऊ शकतो याचा, कॉन्फ्लॅग्रेशनचा. एखादं मोठं जर भांडण झालेलं असेल दोन देशाचं आणि तिथे वॉर झालाय मोठा आणि तिथे एकदम बॉम्ब वगैरे पडतायत आणि आग वगैरे लागते, त्या टाइम मध्ये सुद्धा कॉन्फ्लॅग्रेशनचा वापर होऊ शकतो. ठीक आहे. कॉन्फ्लॅग्रेशनचा वापर तसा सुद्धा होऊ शकतो. आणि ऑडॅसिटी म्हणजे काय असते? ऑडॅसिटी म्हणजे उद्धटपणा, औद्धत्य, बेफिकिरी. म्हणजेच काय, अरोगन्स, डिस्कर्टियसी, हुब्रिस पण लक्षात ठेवा. हुब्रिस म्हणजे काय? हुब्रिस म्हणजे उद्धटपणा आहे जवळपास. ओके. बेफिकिरी म्हणजे काही काही व्यक्ती असतात असे एकदम ऑडॅशियस असतात. ऑडॅशियस असणं कधी कधी चांगलं पण असतं. तुम्ही कोणाला घाबरत नसता, तुमचा एक ॲटिट्यूड असतो, तेव्हा त्या व्यक्तीला काय म्हणतो आपण? ऑडॅशियस म्हणतो. ओके. आता ऑडॅसिटी ऑफ होप हे कुणाचं आत्मचरित्र आहे माहिती आहे का तुम्हाला? ऑडॅसिटी ऑफ होप हे बराक ओबामाचं पुस्तक आहे. ऑडॅसिटी ऑफ होप म्हणजेच काय? होप म्हणजे काय? आशेचा उद्धटपणा. म्हणजे आशा एवढी आहे माझी की ती ऑडॅशियस आहे. ऑडॅशियस आहे म्हणजे काय? खूपच उद्धट आहे, खूपच मोठी आहे. जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा त्यांनी त्यामुळे ह्या बुकचं नाव ते ऑडॅसिटी ऑफ होप ठेवलेलं आहे. ठीक आहे. कॉन्फ्लॅग्रेशन पाहिलेलं आहे आपण. आणि ऍब्ज्युरेशन जे आहे, ऍब्ज्युरेशनचा अर्थ काय होतो बघा. ऍब्ज्युअर करणं म्हणजेच काय की म्हणजे अलिजियन्स, म्हणजेच कुठेही आपण कुठल्याला श्रद्धा आहे वगैरे,
जी आपण म्हटलेली शपथ घेतलेली असते त्यापासून आपण जेव्हा दूर जातो तेव्हा काय करतो आपण ॲब्ज्युअर करतो. म्हणजे काय, ही ॲब्ज्युअर्ड हिज अलिजियन्स टू फॉर्मर कंट्री. आता समजा तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुम्हाला यूएसचं सिटिझन व्हायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं जे अलिजियन्स आहे इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशन प्रती ते तुम्हाला ॲब्ज्युअर करायला लागेल. ठीक आहे. ॲब्ज्युअर करणं म्हणजे तुमची जी शपथ होती देशाप्रती, भारतीय देशाप्रती, ती तुम्ही ॲब्ज्युअर करता जेव्हा तुम्ही नवीन देशाचे नागरिक होताय. कारण का, तर तुमचं अलिजियन्स जे आहे, तुमची जी श्रद्धा आहे त्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनवरती किंवा त्या देशावर असली पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या आधीच्या कंट्रीमधलं जी काही शपथ तुम्ही दिलेली होती नागरिकत्वाची, ती शपथ तुम्ही ॲब्ज्युअर करताय. ठीक आहे. म्हणजेच टू रिनाऊन्स म्हणजे सोडून देणे. ठीक आहे. रिनाऊन्स अपॉन ओथ. ओथ म्हणजे शपथ. शपथ सोडून देणे, शपथ तोडणे. टू रिजेक्ट सॉलेमनली. शी अब्जर्व्ड हर ओल्ड बिलीफ्स. ओल्ड बिलीफ्स म्हणजे बाकीचे जे तिचे जुने विचार होते तिने त्यांना सोडून दिलं. असं जेव्हा म्हणतो तेव्हा काय, शी अब्जर्व्ड ओल्ड बिलीफ्स. ठीक आहे. अब्स्टेमियस मी तुम्हाला सांगितलं होतं का, अब्स्टेमियसचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. अब्स्टेमियस म्हणजे मिताहारी होऊ शकतो, मितभाषी होऊ शकतो, किंवा एखादा हॅबिट आहे, सवय आहे. ठीक आहे. तर एखाद्या सवयीबद्दल तुम्ही एकदम काटेकोर आहात, एकदम कंट्रोल्ड आहात, तेव्हा सुद्धा अब्स्टेमियस असा अर्थ त्याचा होऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट मिनिंग ऑफ ॲक्नॉलेज. ॲक्नॉलेजचं कुठलं इनकरेक्ट मिनिंग आहे असं विचारलेलं आहे. तर ह्यामध्ये जे दिलेले सगळे शब्द आहेत ना, ऍडमिट करणं, थँक्स एक्सप्रेस करणं, रेकग्नाइज करणं, हे जे सगळं आहे ना, ह्या सगळ्यांचा अर्थ आहे ॲक्नॉलेज. म्हणून हे नन ऑफ द अबव याचं करेक्ट उत्तर येतं, नन ऑफ द अबव. आणि रेकग्नाइज करणं कसं होऊ शकतं, ॲक्नॉलेज म्हणजे आता मी जर समजा एखाद्या कुणाला मेल केलाय, त्यांनी जर माझा मेल ॲक्नॉलेज केल्याचा मेसेज पाठवला तर त्यांनी माझा मेल रेकग्नाइज केलाय असं आहे. किंवा मग तुम्ही कोणाला ॲक्नॉलेज करता तर तुम्ही काय करत असता, तुम्ही थँक्स एक्सप्रेस करत असता, तुम्ही धन्यवाद मानत असता. ऍडमिट करणं म्हणजे काय, की तुम्हाला कोणी प्रश्न विचारला आणि तुम्ही काय हे केलंय का नाहीये, तर तुम्ही ऍक्नॉलेज केलं ते तुम्ही केलंय म्हणून, तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही ऍडमिट केलेलं आहे. ठीक आहे. मग हे सगळे ह्याचेच सिनोनिम्स होते. पुढे बघू. आता हे पॅराग्राफ मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, हा वोकॅबचाच क्वेश्चन आहे पण पॅराग्राफच्या खाली विचारला होता. इथोच बघा, तुम्हाला इथोच लवकर कळेल. इथोच म्हणजे काय, सेट ऑफ बिलीफ्स. ओके. सेट ऑफ बिलीफ्स अँड आयडियाज. एखाद्याचे जे विचार असतात, एखाद्याची जे श्रद्धा असते एखाद्या गोष्टीवरती, किंवा त्याचे म्हणजे आता तुम्हाला काही तुम्ही एका पर्टिक्युलर धर्म फॉलो करताय आणि धर्माचे तुमचे काही स्पेशल तुमचे विचार आहेत. ठीक आहे. तर तुमचे ते इथोच आहेत. ओके. म्हणजे आपण हा शब्द अशा प्रकारे यूज केला जातो, इंडियन इथोच. इंडियन इथोस म्हणजे भारतीय जी श्रद्धा आहे, भारतीय जे माणसाचं मन आहे, भारतीय जे व्हॅल्यू आहेत, तिथे सुद्धा असं यूज केलं जातं की इंडियन इथोस म्हणून यूज केला जातो. किंवा मग पर्टिक्युलर कुठला धर्म असू शकतो, त्या धर्मावर तुमची श्रद्धा असते, तेव्हा सुद्धा ते इंडियन इथोस म्हणून यूज केला जाऊ शकतो. अजून एक सोपा इथे शब्द तुम्हाला दिसेल, करिक्युलम. करिक्युलम म्हणजेच काय, सब्जेक्ट किंवा सिलेबस. ओके. हे काय एवढं अवघड असं हे नव्हतं. हा अभोरचा अर्थ बघा, हा खूप महत्वाचा आणि चांगला शब्द आहे. अभोर म्हणजेच काय, डिटेस्ट करणं किंवा हेट करणं. ठीक आहे. पर्निशियस म्हणजे काय, डेंजरस. पर्निशियस म्हणजे पर्निशियस आयडिओलॉजी जेव्हा म्हणतो आपण, एखादी आयडिओलॉजी आहे. आयडिओलॉजी म्हणजे काय, एखादी विचारधारा आहे. हा विचारधारा जी लोकांना विभागते, धर्म, जात किंवा बाकीच्या कुठल्याही ग्राउंड्सवरती. तर ती आयडिओलॉजी कशी असते, पर्निशियस असते. पर्निशियस म्हणजेच काय, डेंजरस आयडिओलॉजी असते, ती लोकांना विभागत असते, लोकांमध्ये भांडणं लावत असते. ठीक आहे. पर्निशियसचाच दुसरा अर्थ होतो डेंजरस होतो. इम्पेकेबल म्हणजेच काय, इम्पेकेबल म्हणजे परफेक्ट एकदम. इम्पेकेबल म्हणजेच परफेक्ट, म्हणजे त्यात काही कुठला काही असा काही इम्परफेक्शन नाहीये, त्यात काही फ्लॉ नाहीये. जेव्हा आपण असं म्हणतो ते काय असतं, इम्पेकेबल असतं. आता पुढे बघा, उरलंय काय इथे, रॅम्पंट. रॅम्पंट म्हणजेच काय, बिकमिंग वर्स अँड वर्स. आता तुम्ही असं बऱ्याच वेळेस न्यूजपेपरमध्ये बघाल की रॅम्पंट करप्शन म्हणजे जे करप्शन आहे आपल्या देशातलं, ते एकदम रॅम्पंट आहे. ते काय होते, वरचे जे आहे ते वाईटच परिस्थिती चाललेली आहे त्याची, खूप करप्शन वाढलेलं आहे, तेव्हा काय होतं, अर्थ आहे त्याचा रॅम्पंट होतो. ठीक आहे. हा तर हा शेवटचा आजचा हा जो आहे